तर आपली आई आणि आपला बाप जीवनात त्या ठिकाणी कधीच विसरू नका। सांगू, ह्या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं तरी सुद्धा आईच्या जीवनातील श्रीमंती तुमच्या उपस्थितीवरून दिसते दादा। या आईनं जीवनात किती चांगलं कर्म केलं असेल हे आई तुमच्या सर्वांच्या उपस्थितीवरून दिसतंय। आज त्यांची त्या ठिकाणी 3ही मुलं आहेत, मुली आहेत। सर्वांच्या मार्फत तुम्ही सर्वजण त्यांच्यावर असलेलं प्रेम, त्यांच्या दुःखात सामील होण्याकरता उपस्थित झाला तुम्ही सर्वजण। पण हात जोडून सांगेल हो, जीवनात आपली आई आणि आपला बाप सांगू वर्ष श्राद्धन पथ प्रथम पुण्य स्मरण हे कोणाचंही घडत नाही। जीवनात तेवढं पुण्य असावं लागतं तेव्हा ते पुण्य स्मरण घातल्या जातं आणि ते पुण्य स्मरण आईचं पुण्य उदयाला आलंय आणि म्हणून एवढं मोठं हे प्रथम पुण्य स्मरणाचा सोहळा इथे साजरा होतोय। हात जोडून सांगेल आपली आई आहे तोपर्यंत तिची सेवा करायला शिका गड्या, बाप आहे तोपर्यंत त्याची सेवा करा। काय असते होती आई, ज्या दिवशी आई निघून जाते ना त्या दिवशी आई कळते दादा। काय असते दादा ती आई, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही। डोंगरा आड गेलेला सूर्य दिसतो पण एकदा का आई मातीत गेली ना पुन्हा नाही पाहायला मिळत दादा। घरात 2-3 नाती आहेत, एक आई आहे, एक बाई आहे, एक ताई आहे। ताई तिला म्हणतात तिच्या हृदयात भावाला आणि बापाला जागा आहे। एखाद्या दिवशी अनोळखी व्यक्ती येतो ज्याची तिची ओळख नाही, कधी तिने त्याला पाहिलेलं नाही, तुमच्या समोर येतो, ताईडी करंगळीला धरतो आणि तुमच्या समोर घेऊन जातो। नातं बदललं, आता तिच्या हृदयात फक्त नवऱ्याला जागा आहे, तिला बाई म्हणतात। 2-4 वर्ष पहा तुम्ही सगळं नवऱ्याच्या हातात दिलं जातं कारण तिच्या हृदयात फक्त कोण आहे तर नवरा आहे, तिला बाई म्हणतात। आणि आता 3रं नातं आहे जिला आई म्हणतात। एकदा का कळालं मी आई होणार आहे त्या दिवसापासून आईनं घेतलेला पहिला श्वास तर मरणाच्या वेळेला आईनं घेतलेला शेवटचा श्वास, जिच्या हृदयात फक्त बाळ आणि बाळच असतं दादा तिला फक्त आई म्हणतात। शास्त्रानं शब्द वापरला हो बाळणपण, एक तर बाळ होईल नाही तर एक तर अंत होईल, पण दोन्हीला सामोरं जाण्याकरता जी तयार असते ना दादा तिला फक्त आई म्हणतात। जीवन जगताना त्या आईनं तुम्हाला मला बऱ्याच प्रकारची दान दिली, त्याच्यातली 2 दान ऐका। पहिलं केलं आईनं अन्नदान, दुसरं केलं रक्ताचं दान। काही लोक म्हणतात ताई आईनं कधी तिच्या शरीरातलं रक्त काढलं आमच्या शरीरात घातलं ताई का ना। ज्या दिवशी आईच्या पोटात बाळ आहे विज्ञानानं लावलेला शोध आहे, माझा ब्लड ग्रुप तुमच्या ब्लड ग्रुप सारखा असेल, माझा रक्तगट तुमच्या रक्तगटासारखा असेल, माझं रक्त तुम्हाला चालेल, तुमचं रक्त मला चालेल। पण ज्यावेळेला बाळ आईच्या पोटात आहे आईचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, आईचा रक्तगट वेगळा आहे, बाळाचा रक्तगट वेगळा आहे, तरी सुद्धा त्या आईचं रक्त त्या बाळाला चालतं। हा अजूनही विज्ञानाला न लागलेला शोध आहे, न लागलेला। आईनं दुसरं दान दिलं ते अन्नाचं। ज्या दिवशी शरीर मरतं मेल्यानंतर लोक आपल्याला स्मशानात नेतात, काडी लावतात, जाळून टाकतात, पेटून देतात लोक आपल्याला आणि त्या दिवशी शरीरातलं सगळं जळतं। पण आईच्या दुधापासून जे हाडं मजबूत होतात ना महिला मंडळ, ती हाडं कधीच जळत नाहीत। हे आईच्या आपल्यावरचे उपकार आहेत। नीट ऐका हो, तुम्ही जर नोकरीला लागलात ना म्हाताऱ्या आई बापाला लागतच काय। आई म्हातारी असेल, तिचा मुलगा जर नोकरीला लागला आणि त्यानं जर त्या आईला फक्त 300ची साडी आणू द्या, 300ची ती साडी आई अंगावर घालते, मटकून मटकून साडी अंगावर नेसते। 4 बाया जवळ जाऊन बसते, अगं माझा पिंट्या नोकरीला लागला त्यानं मला 300ची साडी घेतली, माझा भैया नोकरीला लागला त्यानं मला 300ची साडी घेतले। 2-4 दिवस झाले की पुन्हा आई 30 साडी अंगावर घालते। ज्या बायांजवळ 3 दिवसापुरती बसली होती त्याच बायांजवळ जाऊन बसते, माझा भैया नोकरीला लागला त्यानं मला 300ची साडी घेतली। तिला आई म्हणतात हो, म्हाताऱ्या आईला आणि म्हाताऱ्या बापाला लागतच काय। जिला नीट चालता येत नाही ना ती आई 4 बायाजवळ आपल्या लेकाचं गुणगान गाते का हो। आणि ज्या दिवशी निघून जाते ना मग तुम्ही आम्ही तिला आवाज देतो, आई आवाज देतोय तुम्ही आम्ही तिला, त्या आईला हाक मारतोय। एका कवयित्रीनं सुद्धा त्या आईला हाक मारली, काय म्हणतो तो कवयित्री, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, ये ना माझे
वागविले बोट धरून तू चालायला शिकविले बोट धरून तू चालायला शिकविले रडू आले आई रडू आले आई रडू आले आई कोण गाईल अंगाई ये ना माझे आई ये ना माझे आई बाप माझा मनाचा रे भोळा बाप माझा मनाचा रे भोळा हरपून नेला देवाने एक डोळा हरपून नेला देवाने एक डोळा कुठे शोधू तुला कुठे शोधू तुला कुठे शोधू तुला मला करमत नाही ये ना माझे आई ये ना माझे आई कसला हा सण आली दिवाळी कोण देईल मला पुरणाची पोळी कोण देईल मला पुरणाची पोळी कुठे शोधू तुला कुठे शोधू तुला कुठे शोधू तुला मला तू दिसतच नाही ये ना माझे आई ये ना माझे आई कुठं गेली माझी आई मला करमत नाही ये ना माझे आई तू ये ना माझे आई तू ये ना माझे आई तू ये ना माझे आई ज्या दिवशी निघून जाते ना मग आपण आवाज देतो पण नाही पुन्हा पाहायला मिळत ती आई पण हात जोडून एवढीच विनंती आपली आईनं आपला बाप जीवनात सांभाळा झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या चरणी माझ्या पतिराजाच्या चरणी समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली चौधरी परिवाराने या ठिकाणी आईच्या पुण्यस्मरणाचा सोहळा मोठ्या थाटात साजरा केला त्याबद्दल चौधरी परिवाराला कोटी कोटी धन्यवाद असतील तीनही भाऊ असतील आईच्या मुली असतील सर्वांनी सुंदर असा सोहळा साजरा केला त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद कीर्तन सेवेकरता सुंदर गायक वादक मंडळी आवर्जून उपस्थित आहेत ज्यांनी मृदंगातून तुम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केलं असे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य कोपरगाव तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण संदीपजी महाराज वैद्य आवर्जून उपस्थित राहिले सुंदर सेवा दिली त्याबद्दल महाराजांना कोटी कोटी धन्यवाद एकदा जोरदार टाळी वाजवा ज्यांनी सुंदर अशी गायनाकरता साथ दिली असे माझे वडील म्हणायला हरकत नाही आमचे आदरणीय हरिभक्तपरायण सोपान महाराज बाराते ते या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्या ठिकाणी महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद एकदा जोरदार टाळी वाजवा वय झालं कीर्तनात उभं राहण्याची हे नाही पण तरी सुद्धा काका कुठेही कीर्तन असलं तरी आवर्जून कीर्तनात उभे असतात त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण सुनील भाऊ तेही आवर्जून उपस्थित राहिले कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद विशेषतः ज्यांनी सुंदर अशी गायनाची साथ दिली महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य दीपकजी महाराज मोहन तेही आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल महाराजांना कोटी कोटी धन्यवाद एकदा जोरदार टाळी वाजवा ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला अशी साऊंड सिस्टीम आमच्या रवी दादाची सिस्टीम म्हटलं की कोणताच कीर्तनकार नाराज नसतो कारण सिस्टीमच अशी आहे की प्रत्येकाच्या कानात असा आवाजच घुमतो म्हणून दादांनी सुंदर सिस्टीम दिली कोटी कोटी धन्यवाद एकदा जोरदार टाळी वाजवा
ज्यांच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण यूट्यूब चॅनलला दिसणार आहात, ही सर्व दृश्य त्या ठिकाणी ज्यांच्या कॅमेऱ्यानं त्या ठिकाणी शूट केलेलं आहे असे आदरणीय आमचे मितेश दादा, त्यांचं चॅनल आहे वारकरी विचारधारा. सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, घंटीला क्लिक करायला काही कोणी विसरू नका. दादांनी सुंदर सेवा दिली त्याबद्दल मितेश दादाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि विशेषतः सुंदर हे टाळकरी भजनी मंडळ, छोटे छोटे बाल गोपाळ, छोटे वारकरी, आमचे आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य संतोषजी महाराज दीक्षित यांच्या शिक्षण संस्थेतील सुंदर विद्यार्थी मंडळ, ज्यांची पुढची पिढी घडवण्याचं काम महाराज करतायत. एकदा जोरदार टाळी वाजवा, या विद्यार्थ्यांचं स्वागत करा. आणि विशेषतः तुम्ही सर्वजण या परिवाराच्या दुःखात सामील झाला त्याबद्दल तुमच्या स्वतः करताच एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि विशेष माझे पतिराज आदरणीय हरिभक्त परायण नकुलजी महाराज जाधव, तेही आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल महाराजांना डबल कोटी कोटी धन्यवाद. आता काही लोक म्हणत असतील ताई रोजच्याच कीर्तनात दोनदा धन्यवाद देतात स्वतःच्याच नवऱ्याला, पण त्यांना द्यावेच लागतात, कारण कीर्तनाला घेऊन यायचे सुद्धा आणि कीर्तनात साथ करायचे सुद्धा. डबल कोटी कोटी धन्यवाद बरं का. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित, माझ्या पतिराजाच्या चरणी समर्पित. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.